श्री स्वामी समर्थ दादाताईंनो, राखी म्हणजे रक्षा करणे, एक महत्त्वाची जबाबदारी स्वीकारणे. यात आपुलकीची, प्रेमाची, कल्याणाची भावना आहे. रोजच्या दगदगीत एवढ्या तेवढ्यावरून बहीण भावांची कुरकुर होणे, भांडणे, रुसवे फुगवे होतात. या दिवशी हे सगळं विसरायचं असे. बहीण भावाला राखी बांधते, गोडधोड खाऊ घालते. अगदी आनंदाने भाऊ तिला एखादी आवडती वस्तू भेट देतो. तुटलेली नाते जोडावीत आणि जोडलेली नाती अधिक दृढ व्हावी हे सांगणारा हा सण म्हणजे रक्षाबंधन, म्हणजे प्रेमबंधन. जेव्हा श्रीकृष्णाच्या करंगळीला सुदर्शन चक्राचा घाव लागला, तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून बांधला. तेव्हापासून द्रौपदीच्या रक्षणाची जबाबदारी भगवान श्रीकृष्णावर आली. श्रीकृष्ण द्रौपदीला तेव्हापासून आपली बहीण मानत. जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने भावाच्या रूपात तिची रक्षा केली. आणि तसेच पवित्र असे नाते, भाऊ बहिणीचे प्रेम हे अत्यंत पवित्र असते. दादाताईंनो, भावाचे आपण रक्षाबंधना दिवशी जेव्हा आपण औक्षण करतो, तेव्हा औक्षण करणे म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याच्या किंवा तिच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन त्याच्या जीवनात सदैव प्रकाश तेवत राहो. तसेच आपल्या हिंदू संस्कृतीत आपण सर्व अग्नीला साक्षी मानून आपण जेव्हा आपण पवित्र मनाने जेव्हा आपण भावाला आपल्या ओवाळतो, परमेश्वर आपल्यातील दुवा आहे. आपण ज्याला ओवाळतो त्याचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना सदिच्छा परमेश्वरापर्यंत पोहोचवणे हे अग्नीमार्फत होते. म्हणून निरांजनाने आपण आपल्या भावाला ओवाळतो किंवा देवालाही ओवाळतो. आपली इच्छा देवापर्यंत पोहोचते. कारण श्री सुक्तात पण अग्नीचे महत्त्व सांगितलं आहे. अग्नीमार्फत आपण त्या व्यक्तीच्या जीवनात लक्ष्मी प्राप्ती होते, त्याच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी नांदते. निरांजनात गाईचे तूप घालावे, कारण गाई ही लक्ष्मी स्वरूप आहे. याचा आशीर्वाद आपल्या भावाला मिळतो. या दिव्यांनी ओवाळल्यामुळे त्या व्यक्तीच्या भोवती संरक्षक कवच निर्माण होते. दिव्यामध्ये कधीही एक वात लावू नये, 2 वाती लावाव्यात, कारण 2 वात म्हणजे जीव आणि शिव याचे प्रतीक आहे. सुपारीने ओवाळणे, सुपारीने आपल्या भावाला ओवाळणे म्हणजे सुपारीसारखे आपल्या भावाचे आयुष्य टणक हो, अविनाशी हो. सोन्याने ओवाळणे म्हणजे त्या आपल्या भावाचे जीवन सोन्यासारखे व्हावे, याचे आयुष्य सोन्यासारखे निष्कलंक व्हावे. अक्षता म्हणजे तांदूळ हे अखंड असते. तांदूळ आशीर्वाद म्हणून आपण वापरतो. भावाला कुंकूने आपल्या मधल्या बोटाने जेव्हा आपण टिका लावतो, तो खालून वर लावावा. कपाळावर जिथे कुंकू लावतो ते आज्ञाचक्र असे, तिथेच कुंकू लावावा व भावाच्या डोक्यावर पांढरी टोपी किंवा पांढरा रुमाल द्यायचा. म्हणजे म्हातारपणापर्यंत पांढरे केस होईपर्यंत तो भरपूर असा जगावा. तर भावाला राखी बांधताना आपल्याला हा पवित्र असा मंत्र त्याच्या संरक्षणासाठी म्हणायचा आहे. येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामहं बंधयामी रक्षे चल माचल. हा पवित्र मंत्र म्हणून रक्षाबंधन आनंदाने साजरा करावा.